मानव सेवेद्वारे राष्ट्रोत्थानाचे नायक ब्रुजलाल भट, पद्मश्री 2026। जग ह्याला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणतात, पण या स्वर्गाने आपल्या प्रियजनांना दूर जाताना पाहिलं। साल 1990 एक अनिश्चिततेचा काळ होता, जेव्हा आपलीच घरं दूर जात होती। तेव्हा ब्रुजलाल भट यांनी ह्या उलट जाण्याचं धैर्य दाखवलं। माझ्या मनात फक्त एकच विचार आला, मला काश्मीर सोडायचं नाही। आमचं ध्येय एकच आहे, मानव सेवेद्वारे राष्ट्रीय उत्थान। त्याचा पाया त्यांच्या बालपणातच घातला गेला होता। अनंतनागमधील एका मोठ्या संयुक्त कुटुंबात वाढलेल्या भट साहेब यांची सकाळ इंद्रनाग चष्मा, गुरुद्वारा, देवीबल मंदिर आणि ऋषी साहेब यांच्या जियारतीने भरलेली असायची। हीच गंगा जमुनी तहजीब पुढे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठं मिशन बनलं। ते गेल्या 55 वर्षांपासून नागदंडी येथील श्री रामकृष्ण महासंमेलन आश्रम आणि विवेकानंद केंद्राच्या सानिध्यात सनातन धर्माचा मूलमंत्र मानव सेवा आणि वैश्विक बंधुत्व यांचा प्रसार करत आहेत। 1996-97च्या कठीण काळात भट साहेबांच्या नेतृत्वाखाली नागदंडी आश्रमाने माता खीर भवानी येथे भंडारा सुरू करण्याचा निश्चय केला। सुरुवातीला खीर भवानी मातेच्या भंडाऱ्यामध्ये जेमतेम 400-500 लोक होते, पण कशाचीही पर्वा न करता आम्ही पुढे जात राहिलो आणि माझी पत्नी प्रत्येक पावलावर माझ्या पाठीशी नेहमी उभी राहिली आणि त्यामुळे मला भरपूर काम करण्याचं बळ मिळालं। त्यांच्या धाडसी पुढाकाराचं फळ आज स्पष्टपणे दिसून येत आहे। 2024-25 मध्ये त्याच अन्न वाटपात 35,000हून अधिक लोकांनी भोजन केलं। समाजाला एकत्र आणण्याबरोबरच अमेरिकेतून हॉर्टिकल्चरचं उच्च शिक्षण घेतलेल्या भट साहेब यांनी काश्मीरच्या ओसाड आणि उजाड जमिनीही फुलवल्या। वैज्ञानिक विचारसरणीचा वापर करून सफरचंद आणि अक्रोडाच्या बागा बहरून टाकल्या। कोल्ड चेन आणि नवीन पॅकेजिंग बद्दल शेतकऱ्यांना अवगत केलं। आज ते योग शिक्षण शिबिरं, संस्कार वर्ग आणि युवा संमेलनांच्या माध्यमातून युवकांना मार्गदर्शन करत आहेत। आता ते नागदंडी आश्रमाचा विस्तारही करत आहेत, जेणेकरून तिथे एका वेळी 400 लोक राहू शकतील। आज काश्मीरच्या नव्या पिढीला हे समजलंय की खरी ताकद परस्पर बंधुत्वात आहे। सन्मान आणि पुरस्कार फक्त एक टप्पा आहे, त्यांची खरी संपत्ती तर ती बीजं आहेत जी त्यांनी इथल्या हृदयात पेरलेली आहेत। जेव्हा आपल्या तरुणांचा उत्साह आणि आपल्या पालकांची जागरूकता एकत्र येतील, तेव्हाच आपलं काश्मीर पुन्हा एकदा एका सुंदर पुष्पगुच्छाप्रमाणे बहरेल। त्यांचा हा प्रवास आता एक महाप्रवास बनलाय, जो कायम सुरू राहील। श्री ब्रुजलाल भट, पद्मश्री 2026।